नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश भोगले। बातमी बघण्यापूर्वी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये पावसाळ्यापूर्वी नाली सफाई मोहिमेला जोरदार सुरुवात करण्यात आली असून नगरसेवक तथा भाजपचे गटनेते पप्पू भालेराव यांनी स्वतः पुढाकार घेत साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे। अनेक दिवसापासून तुंबलेल्या नाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते, मात्र आता प्रत्यक्ष साफसफाई सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नगरसेवकाबद्दलचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान शहरातील रेल्वे स्टेशन ते सिनेमा चौक या मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेबाबत विचारणा करण्यात आली असता पप्पू भालेराव यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली। नगर परिषद निवडणुकीपूर्वी अनेकांनी या रस्त्याच्या कामाचे आश्वासन दिले होते, मात्र निवडणुकीला 5 ते 6 महिने उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। यावर बोलताना पप्पू भालेराव यांनी सांगितले की आमदार प्रतापदादा अडसट यांनी या रस्त्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले असून येत्या 2 ते 3 महिन्यात कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता नागरिकांचे लक्ष या आश्वासनाच्या पूर्ततेकडे लागले आहे। फक्त आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष काम दिसले पाहिजे अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त होत आहे। याचबरोबर शहरातील बहुचर्चित नमो उद्यान प्रकल्पाबाबतही पप्पू भालेराव यांनी भाष्य केले। नमो उद्यान शहरात होणार होते, मात्र काही कारणांमुळे त्या कामावर स्थगिती आल्याने त्यांनी सांगितले। तसेच काही प्रशासकीय निर्णयावर आणि नगराध्यक्षकाच्या भूमिकेवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। मागील काही दिवसापासून गाजत असलेल्या NOC प्रकरणावर भाष्य करताना पप्पू भालेराव यांनी शहराच्या विकास कामांना अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप केला। शहराचा विकास थांबू नये यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची गरज आहे असेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान केवळ नाली सफाई म्हणजे विकास नव्हे तर रस्ते, पाणीपुरवठा, उद्याने आणि इतर मूलभूत सुविधा देखील तितक्याच महत्त्वाच्या असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। त्यामुळे येत्या काळात नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरणार का, किती वेळ केवळ घोषणापुरतीच मर्यादित राहणार याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। अगदी पावसाळा लागायला काही दिवसच बाकी आहे आणि पावसाळ्याच्या दिवसापूर्वीच तुम्ही प्रभाग क्रमांक 8च्या नाली सफाईचे काम दमदारपणे तुम्ही सुरू केलेले आहे। नेमकं काय सांगा नेमकं? नमस्कार, मी भारतीय जनता पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक 8 मध्ये निलेश उर्फ पप्पू रमेशराव भालेराव आणि जो तुम्ही आता प्रश्न विचारलेला आहे, येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार आहे। तुमच्याच माध्यमातून याच्यापूर्वीच्या बातमीत तुम्ही जो आमच्या प्रभागासाठी एक बातमी लावली होती तेव्हा जे नालीची पूर्णपणे साफसफाई त्यांनी तिथून करून दिली, त्याही बातमीत मी सांगितलं की येत्या पावसाळ्यात कर्मचारी हे या पद्धतीने काम करायला पाहिजे, करत नाही आहे। मात्र त्या बातमीचाही इम्पॅक्ट म्हणा किंवा मग त्या कर्मचाऱ्याची आता पावसाळ्यापूर्वीची सरलता बघता सर्वजण त्या प्रकारे कामी लागलेले आहे। आरोग्यवालेही सभापती त्यात सहभाग घेऊन राहिले आहे। मोठमोठे नाले हे आता क्लीन होण्याच्या मार्गावर आहे आणि तुम्ही बघतच आहे प्रभागात मी सातत्यानं येतो, ज्या वेळेस नालीचं हे येते किंवा ज्याच्याही कंप्लेंट असतात मी ते करतो, पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि सध्याच्या परिस्थितीत माझा प्रभाग क्रमांक 8 हा पूर्णपणे स्वच्छ व्हावा येत्या पावसाळ्याच्या पूर्वी। कारण जर नाल्या तुडुंब भरल्या तर मला निवडून देण्याचा या लोकांना जो अभिमान आहे तो कायम राहावा यासाठी मी पूर्णपणे इथे काम करण्यासाठी तत्पर राहील। जसं की बघता पात्रीकर कॉलनीमध्ये दरवर्षी पाणी साचते आणि घरात पाणी म्हणजे पाणी जाते आणि घरात पाणी जाते, त्यांची गैरसोय होते। या पावसाळ्यात त्यांची अशी गैरसोय होणार का? त्यासाठीही मी पत्र दिलेलं आहे, BNCलाही दिलं आहे आणि नगर परिषदलाही दिलं आहे। नगर परिषद तर्फे आमच्या कीर्तिताई जावळकर ज्या इंजिनियर आहे यांनीही ते फॉरेस्ट ऑफिस पासून तर विरुड चौकापर्यंत नालीचे काम करावे किंवा खोदकाम करून त्या जो पाणी तिकडे जाते पात्रीकर कॉलनी, महालक्ष्मी, महारुद्रमध्ये तर ते पाणी न जावं यासाठीही ते प्रयत्नशील आहे। मात्र BNC तर्फे सरळ सांगण्यात आलेलं आहे की तो रोड मान्य प्रतापदादा अडसट यांच्या माध्यमातून सँक्शन झालेला आहे आणि दोन्ही साईडला ड्रेनेजचे काम आहे हे तिथल्या इंजिनियरनी पण सांगितलं। तसं ते लेखी सुरुवात नगर परिषदेला देणार आहे, त्याला 2 महिन्याचा कालावधी लागेल।
पण येत्या पावसाळ्यात काहीतरी सोयी व्हाव्या, आपण एक खंतीचं काम तिथून करून घेऊ, म्हणजे येणारं पाणी जे आहे ते इकडे येणार नाही आणि लगेच पावसाळा संपल्याबरोबर तो रोड आणि तिकडचं दोन्ही साईडचं ड्रेनेज हे पूर्णतःच कंप्लीट होऊन जाईल. जसं तुम्ही प्रतापदादा आमदारांचे नाव घेतले तसं मुख्य रस्ता म्हणजे चांदूर रेल्वे शहरातील सिनेमा चौक ते आणि रेल्वे स्टेशनचा रोड अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. अद्यापपर्यंत तो रोड झाला नाही आहे. त्या रोडबद्दल भूमिका तुमची नगरसेवक आणि गटनेता म्हणून भाजपचा काय राहील? वारंवार आमच्या गटाने आणि पूर्ण नगरसेवकांनी जसे तुम्ही प्रश्न विचारता अशा अनेक लोकांनी आम्हाला प्रश्न विचारले की हा नगर परिषदेच्या हद्दीत येत नाही, हा BNC तर्फे आहे. तर दादानी त्याच्यात 3 करोड समथिंग पैसे टाकलेले आहेत. 3 करोड 25 लाख किंवा समथिंग जे काही असेल, वरचा नेमका आकडा सांगता येणार नाही, पण 3 करोड हे टाकलेले आहे. तो मुख्य रोड आणि दोन्ही साईडला ड्रेनेज हे 100% तिथं टेंडरला आता लागणार आहे येत्या काही दिवसात. आणि 2 महिन्याच्या आतमध्ये जर पावसाळ्यानं थोडी आपल्याला सवड दिली तर 2 महिन्याच्या आतमध्ये आपण ते करण्याचा प्रयत्न करू, किंवा मग पावसाळा झाल्याबरोबर ते काम पूर्णत्वास होऊन जाईल. हे तिथल्या खैऱ्या मॅडमनी सांगितलं आहे आणि बोरकर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. येत्या 3 महिन्यात 2 ते 3 महिन्यात तो रोड झालेला किंवा त्या रोडची सुरुवात कामाची हे तुम्हाला दिसून पडेल. येत्या काही दिवसात टेंडर होईल आणि हे मीच नाही सांगत आहे, तर तुम्ही BNCलाही या संदर्भात विचारू शकता, खैऱ्या मॅडमला विचारू शकता, बोरकर साहेबला विचारू शकता. आणि मी तुम्हाला आकडाही सांगितला आहे, दोन्ही साईडला ड्रेनेज आहे, मधात रोड आणि दोन्ही साईडला पाण्याचे ड्रेनेज आहे बनवलेले. पावसाळ्यापूर्वी तुम्ही जे हे नियोजन केलेलं आहे साफसफाईचं, असं नियोजन नेहमी सुरू राहील? यापूर्वीही मी प्रभागात फिरत असतो आणि सध्याही नालीच्या दृष्टिकोनातून मी सातत्यानं प्रत्येक कॉलनीत, मग संजोत कॉलनी असो, बानाईत असो, मेटे कॉलनी असो, महारुद्र असो, महालक्ष्मी असो, पात्रीकर असो, की तिकडे आमचे राय वगैरे ज्या साईडला आहे, गोदावरी नगर असो, या साईडला मी प्रत्येक वेळी जातो. प्रत्येक वेळी जातीनं लक्ष ठेवून ते काम करून घेण्याचा माझा मनसुबा असते. तिथल्या लोकांना आवाज देतो, थांबून त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी मी त्यांना प्रवृत्त करत असतो, जेणेकरून ते काम चोख पद्धतीने व्हावे आणि कर्मचाऱ्यावरही कुठला आक्षेप यावं नाही की इथली नाली झालेली नाही आहे, इथली नाली काढलेली नाही आहे. म्हणून त्यांच्या निदर्शनासही ते आणून देतो की तुमच्या मागची साईडची, तुमच्या समोरच्या साईडची नाली बनवणं सुरू आहे, आपलं काढणं सुरू आहे, हे त्यांच्या निदर्शन आणून देण्याचं माझं कर्तव्य असते. आणि हे कर्मचारी सातत्यानं त्याच कामी असतात. जसं की नाली सफाई होत आहे, पण नालीच्या आजूबाजूला गांजर गवत खूप वाढलेलं आहे आणि गांजर गवतचा हैदोस दिसत आहे, ते सुद्धा कधी साफसफाई होणार? यापूर्वी आपण कट केले होते आणि कट केल्यानंतर पुन्हा त्याची ग्रोथ झाली आहे आणि हे सातत्यानं कट करणार आणि त्याची ग्रोथ होणारच आहे. त्यामुळे आता सर्वप्रथम आपण पावसाळ्याला लक्षात घेता सर्वात पहिले नाली आणि नाले हे महत्त्वाचे जे आहेत ते पूर्णपणे साफ व्हावे, क्लीन व्हावे, हे प्रथम कार्य आहे. त्याच्यानंतर आम्ही सेकंडमध्ये हे पूर्ण जेवढे गांजर गवत रोडच्या आजूबाजूला लागलेले आहे ते काढण्याचं काम आम्ही निश्चितच करू या काही दिवसातच. शहरामध्ये विजेचा लपंडा सुरू आहे, शहरवासी पूर्ण त्रस्त आलेले आहे. यासाठी तुम्ही MECBला काही निवेदन वगैरे देणार का, किंवा MECBवर तुम्ही काहीतरी वचक राहील का तुमची? येत्या काही दिवसात दादांनी म्हणजे झालेल्या काही दिवसातच दादांनी MSCB सोबत एक आढावा बैठक घेतली, त्यात त्यांना स्पष्टपणे निर्देश दिले. बट जे आता पावसाळा पुन्हा आलाय विषय, पावसाळ्यावर येत्या पावसाळा हे लक्षात घेऊन त्यांच्या अनेक ठिकाणी ट्री कटिंगचे कामं सुरू आहे. त्यासाठी त्यांना लाईन बंद करावी लागते, ते झाडं कापून घ्यावे लागतात, त्यानंतर पुन्हा ते लाईन सुरू करा. आणि शहरात फक्त एक प्रभाग क्रमांक 8च नाही आहे, तर अनेक 10 प्रभाग असल्याच्या तर संपूर्ण नाही करत आहे. संपूर्ण शहरामध्ये विजेचा लपंडा, त्यासाठी सांगून राहिलो की असं रात्री सुद्धा ते काम करत नाही, तरी पण लाईन जाते. काय सांगा? तेच सांगून राहिलो तुम्हाला की झाडं जर हल्लेत आणि झाडं हल्ल्यामुळे जर तिथे कुठं स्पार्किंग झालं, काही झालं, तर त्या ठिकाणची लाईन हे गुल होते आणि ते लाईन गुल झाल्यावर तिथलं काम करायसाठी त्या पद्धतीच्या डिप्या बंद कराव्या लागतात, किंवा जर मोठा प्रॉब्लेम असला तर सरळ आपल्याला संपूर्ण शहराची लाईन बंद करावी लागते. म्हणून त्यासाठी ते ट्री कटिंगचे काम सुरू असल्यामुळे हा जो प्रकार आहे लाईन जाणे आणि येणे हा काहीच दिवस आहे, त्यानंतर सुरळीत सर्व गोष्टी सुरू होतील. प्रभाग क्रमांक 8 साठी येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं काय मानस आहे या प्रभागासाठी? माझ्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये मी याच्यापूर्वीही तुमच्याच माध्यमातून निवडणुकीच्या वेळी उभं होतो, त्यावेळेस सांगितलं होतं की इथे फिरणारे जे लोक आहेत, जे मॉर्निंग वॉकला जातात, इव्हनिंग वॉकला जातात, यांच्यासाठी बसण्याची एक उत्तम व्यवस्था म्हणून रोडनी पुढे गेल्यानंतर काही अंतरावर बसण्यासाठी म्हणून मी जे बेंचेस टाकणार आहोत. प्रत्येक कॉलनीचे साफसफाईचा हा माझा मानस राहील. आणि याच्यानंतर जेवढे कामं उर्वरित आहे, जसं आता नगर परिषदमध्ये
आमच्याच नगराध्यक्षांनी NOC बाबत ती थांबवली आहे किंवा त्यांनी हस्तांतरित करून घ्या या पद्धतीनं जे सांगितलं आहे, अशी कुठलीही NOC नसते की रोड नगर परिषदमध्ये तुम्ही टॅक्सेशन भरू राहिले, नगर परिषदमध्ये तुम्ही पाणी कर भरू राहिले आणि नगर परिषदमध्ये हे असल्यानंतर हस्तांतरित करून जर तुम्ही BNCला द्याल तर BNC साफसफाई करेल का? त्यांच्याकडे मनुष्यबळाचं नसतं, मनुष्यबळ हे फक्त नगर परिषदकडे असतं. आणि हे NOCचा जो ठराव यांनी घेतलेला आहे हा सर्वानुमतेने आहे. त्या ठरावात जर बघितलं तर मी सांगितलेलं आहे की नाही, जर लोकहितार्थ काम होत असेल तर ते कुठलीही यंत्रणा करत असेल तर त्या यंत्रणेला ते काम करण्यासाठी आपण मुभा दिली पाहिजे. कारण जर ती आपण मुभा देऊ नये, काम जर थांबले तर हे आमच्या इथल्या नगराध्यक्षांनी आणि त्यांच्या गटांनी कार्य केलेले आहे की ह्या विकासाला अडवण्याचं काम त्यांनी केलं आहे. मात्र या संदर्भातही आम्ही दादांशी वारंवार चर्चा करू राहिलो आहे, कलेक्टरशी चर्चा करू राहिलो आहे आणि त्या NOC PWDच्या माध्यमातून आणून हा माझ्या प्रभागात येत्या काही दिवसात 3.5-4 करोडचे कामं मी पूर्णत्वास नेईल. त्याला काही कालावधी लागेल, पावसाळा झाल्यानंतर होईल, पण ते करण्याचा माझा पूर्णपणे मानस राहील. नमो उद्यानचा जो निधी आला तर तो निधी परत गेला का नमो उद्यान पुन्हा या ठिकाणी होणार शहरामध्ये कुठेही? पण नेमकं काय तुमची भूमिका आहे नमो उद्यानसाठी? आणि नमो उद्यानावर वादळ निर्माण झालं होतं, पण अद्यापपर्यंत नमो उद्यान कुठे होणार, काय होणार, शहरातील नागरिक संभ्रमात आहे, काय सांगा? नमो उद्यानच्या संदर्भात आपण स्थगिती आणलेली आहे. त्यावर ऑलरेडी रामनगरमध्ये हे 75 लाखाचं 70 ते 75 लाखाचं काम होतं आणि ते त्यांनी पूर्ण केलं नाही. तिथे जवळपास 15 लाख रुपये अजूनही शिल्लक आहे आणि 15 लाख रुपये शिल्लक असल्यानंतर त्यांनी ते अगोदर काम करून घ्यायला पाहिजे, म्हणजेच तिथलंही काम होईल. आणि आम्ही जे स्थगिती आणलेली आहे, माननीय नितीनभाऊ राठी आणि ढगे यांच्या घराच्या समोरील जे ग्राउंड आहे ते ग्राउंड हे अत्यंत झाडाझुडपानं वेढलेलं आहे. इकडे गजानन महाराजाचं मंदिर आहे, लोक येणारे असतात, वस्तीत जाणारे येणारे असतात, मुख्य रोड आहे, प्रभातला रोड आहे आणि पहिला बस स्टॉपचा स्टॉप असल्याच्याने इथूनच लोक जुन्या स्टँडकडे तहसीलकडे जातात. त्यामुळे तिथे गार्डन व्हावं या आमच्या भारतीय जनता पार्टीचा पूर्ण गटाचा विषय आहे आणि ते होईल, तिथेच होईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. सध्या तरी नमो उद्यान थांबलेलं आहे, नमोद्यानवर स्थगिती आलेली आहे आणि त्याचा फंड कुठेही जाणार नाही आहे, तो फंड कायम राहील आणि त्यातूनच आपण ते करून घेऊ. आणि आता नगर परिषदची तुम्ही अवस्था बघितली आहे की येत्या 2-3 दिवसापूर्वी आमचं त्याच्यावर स्टेटमेंटवर कुठलीही निविदा नसताना, काही नसताना हवेत हे फक्त ई वाचनालय झाले 70 कम्प्युटर आले. माननीय सरन्यायाधीश, भारताचे सरन्यायाधीश यांची दिशाभूल करण्याचे काम आपल्या नगर परिषदच्या अध्यक्षांनी केलेलं आहे, त्यांच्या पतींनी केलेलं आहे. यावरही लोकांचं लक्ष असलं पाहिजे की फक्त प्रसिद्धीच्या झोत्यात येण्यासाठी कुठलेही खोटे कामं करणं हे चुकीचं आहे लोकांना अंधारात ठेवून.